खताची कृत्रिम टंचाई व जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, आमदार अमोल खताळ। संगमनेर तालुक्यासाठी 750 मेट्रिक टन युरिया उपलब्ध, 350 मेट्रिक टन विक्रीसाठी सज्ज। संगमनेर प्रतिनिधी। संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया खताचा पुरेसा व वेळेवर पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने आवश्यक नियोजन केले असून तालुक्यासाठी सुमारे 750 मेट्रिक टन युरिया उपलब्ध करण्यात आला आहे। त्यापैकी 350 मेट्रिक टन युरिया तातडीने विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला असून जर खताची कृत्रिम टंचाई व जादा दराने विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला। खरीप हंगामात युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध व्हावे, यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या संपर्क कार्यालयात सोमवारी दि. जुलै 13 कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत तालुक्यातील युरिया खतसाठा, वितरण व्यवस्था, उपलब्धता तसेच पुढील नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। बैठकीस उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडखे, पंचायत समिती कृषी अधिकारी उगडे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी आमदार खताळ म्हणाले की खरीप हंगामात कोणत्याही शेतकऱ्याला युरिया खतासाठी हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन करावे, तसेच खताची कृत्रिम टंचाई निर्माण करणे, साठेबाजी करणे किंवा जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल। अधिकृत दरानेच खताची विक्री होऊन वितरण प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखली जावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। युरिया खताचा पुरवठा नियमित राहण्यासाठी कृषी विभाग सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यकतेनुसार पुढील साठाही उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेनुसारच खताची खरेदी करावी, असेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले। तालुक्यासाठी आवश्यक असलेला युरिया खतसाठा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही घाई किंवा घबराट न करता गरजेनुसारच खताची खरेदी करावी। कृषी विभाग सातत्याने लक्ष ठेवून असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त खतसाठा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावरही पाठपुरावा सुरू आहे। कोणत्याही शेतकऱ्याला खतासाठी वंचित राहू दिले जाणार नाही। तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करणे, साठेबाजी करणे किंवा जादा दराने खताची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात येईल। दुहेरी अवतरण चिन्ह, अमोल खताळ, आमदार। आपल्या संगमनेर तालुक्यात पावसाची सुरुवात चांगली झाल्यामुळे आता पेरणीला शेतकऱ्यांना वेग आलाय। त्या अनुषंगाने आज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना युरियाच्या बाबतीत कुठलीही अडचण जाणवणार नाही अशा सूचना दिल्या। 350 मेट्रिक टन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येतोय। 700 मेट्रिक टन आपल्याकडे युरिया उपलब्ध आहे। काही शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहे, युरियामध्ये लिंकिंगची अडचण येते। काही दुकानदार लिंकिंग संदर्भात शेतकऱ्यांना त्रास देत आहे, तर त्या बाबतीत सुद्धा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। युरिया भेसळ, डुप्लिकेट काही येत आहे का, त्या सुद्धा तपासण्याच्या सूचना दिल्या। त्यामुळे शेतकरी कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला, बळीराजाला त्रास होणार नाही या दृष्टीने आम्ही आपलं सरकार काम करत आहे। त्यामुळे निश्चितच जादा दराने जर कुठे विक्री होत असेल, साठेबाजी होत असेल, कृत्रिम टंचाई कोणी निर्माण करत असेल, अशांवरती कठोर कारवाई करण्याच्या सूचना आज कृषी अधिकाऱ्यांना दिल्या। युरिया कुठेही शेतकऱ्यांना जर अडचण येत असेल तर त्यांनी तत्काळ कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार नोंदवल्यास त्या तक्रारीवरती निश्चित कारवाई केली जाईल। माझ्या कार्यालयाशी संपर्क साधल्यात निश्चित असे कोणी दुकानदार जर कृत्रिम साठा वस्तू घेण्याचा, युरियाबरोबर इतर वस्तू घेण्याचा आग्रह धरत असेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल।